हाय गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग। तुम्ही बघू शकता मी आज एवढ्या प्रकारच्या भाज्या घेतल्यात। तर ह्या भाज्या कशासाठी असतात तुम्हाला चांगलंच माहिती आहे। आणि आज मी हा भरला हात चुडा। तर चला भोगी ह्या भाज्याची रेसिपी आपण बघूया। इथे मी ठेवलं आहे कढईमध्ये तेल तापत। इथे मी चेचलेला आहे लसूण। तर चला फोडणी देऊया। लसूण मस्त फोडणी होईपर्यंत भाजी आपण धुवून घेऊया। भाजी मस्त प्रकारे धुवून घेतली आहे। चला तर आपण फोडणी देऊया। लसूण मस्त असा जास्तच भाजलेला आहे। इकडे आहे रुद्र। हाय रुद्र। तो नेहमी इथं असतो। आज भाजी खायला, भोगीची भाजी भाकरी खायला आज कोणच नाही, फक्त मी आणि रुद्रचे पप्पा 4 दिवस बाहेर आहेत, ते काही येणार नाहीत। चला आपण भाजी टाकलेली आहे। आता आपण यात टाकूया मसाले। हे माझे नेहमीचेच मसाले आहेत। हळद, धना पावडर, गरम मसाला अँड घाटी आणि मालवणी मसाला मिक्स। ओके। अँड हा आहे कांदा लसूण मसाला, बघू शकता। ह्याचं पॅकेट मिळतं बाजारामध्ये, तर तुम्ही हे घेऊ शकता। ह्याच्याने टेस्ट छान येते कालवणाला। आणि हे चवीनुसार मीठ। भाजी मी खूपच कमी केलेली आहे, पण ती पण आता जास्त वाटते मला। मी सुकीच करते, कारण पातळ खायला रुद्राचे पप्पा नाही आहेत। सो भाजी शिजण्यासाठी थोडंसं आपण यात घालूया पाणी। इथं मी घेतलं आहे बाजरीचं पीठ। आता मी पीठ मस्त मळणार आहे। इथं घेतले तीळ। त्यातून मस्त असं घसघशीत पीठ मळून घ्यायचं। पीठ चांगलं मळलं की भाकरी तुमचे चांगले येते। तुम्ही बघू शकता मी कशा भाकरी करते। मस्त अशी भाकरी टाकलेली आहे तव्यात। तवा मी आधीच तापत ठेवलेला। तीळ आपण असे वरून टाकून घेऊया भाकरीवर। हलका हलका हाताने असे थोपटून घेऊया। भाजी पण मस्त आपली शिजत आलेली आहे, तरी अशी आपण रोटी करूया। याच्यामध्ये तीळ मस्त टाकून घेऊया। बाळा अंधार सोड। तुम्ही इथे बघू शकता भाकरी फुगत चालली आहे आणि भाजी पण आपली रेडी आहे। सो या जेवायला।